नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत. आज झालेल्या शिष्यवृत्ती इयत्ता 5वी पेपर क्रमांक 1 याची उत्तरांचा तपशील आपण घेणार आहोत. माझ्याकडे सेट सी आहे, तर उत्तरं चेक करून घ्या आणि त्यातील अवघड प्रश्नांचे सोल्युशन देखील आपण घेणार आहोत. तर प्रत्येकाने आपले आपले उत्तरं चेक करून घ्या. प्रश्न पहिला होता, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायांतून निवडा. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे पर्याय क्रमांक 1 मंत्र. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. तर वर्णानुक्रमे लावल्यानंतर उत्तर येते पर्याय क्रमांक 3. जसे गंजी गवताची तशी टिंबटिंब धान्याची. तर पर्याय क्रमांक 2 रास. खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते. पर्याय क्रमांक 2 चिंतामण त्र्यंबक खानोलकर. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. बोलकी. बोलकीच्या विरुद्धार्थी शब्द बडबडी. प्रश्न 6, पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 कोळी जाळे असतं, तर ते घरटे दिलेले आहे. प्रश्न 7, खालीलपैकी कोणत्या पर्यायांतील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर हा प्रश्न पर्याय टाकून आपल्याला सोडवायचा होता. तर पर्याय क्रमांक 2 टाकल्यानंतर सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतात. स्पंदन, वादन या प्रकारे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही. तर ऑप्शन नंबर 4 वास, गंध, अवसर होत नाही. प्रश्न क्रमांक 9, एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकते. तर पर्याय क्रमांक 4 उतार्यावर आधारित प्रश्न होते. आपण आन्सर चेक करून घेऊया. पटवून देणे याच्यासाठी उतार्यामध्ये शब्द आला होता गळी उतरवणे. खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आले नाही. पर्याय क्रमांक 3. पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. तर प्रश्न क्रमांक 12, सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. तर पर्याय क्रमांक 2 दिवसभर मार्गदर्शन. प्रश्न 13, सुंदर हस्ताक्षरातील सर्वात सुधारणा कोणत्या वयोगटात होईल. तर पर्याय क्रमांक 4 शिशुवर्ग ते 7वी. प्रश्न 14, सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे. तर पर्याय क्रमांक 3 भाषाप्रेमी मंडळ. प्रश्न 15, रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते. वरील वाक्यात विशेष्य कोणते आहे. पर्याय क्रमांक 3. दिलेल्या पर्यायांमध्ये निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता. पर्याय क्रमांक 2 वाघ. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे. पर्याय क्रमांक 3 स्वल्पविराम. प्रश्न 17, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे. प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही. पर्याय क्रमांक 4 अर्धविराम. खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 3 मी नदीकाठी खेळत असते. पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. तर यामध्ये बघा कन्फ्युजनवाला प्रश्न होता, तर त्याच्यामध्ये औद्योगिक शब्द हा चुकीचा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, खालील वाक्यांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायांतून निवडा. ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या टिंबटिंब तोंडाला पाणी सुटणे. प्रश्न क्रमांक 21 मध्ये म्हण होत होती बावळी मुद्रा देवळी निद्रा, म्हणून ऑप्शन नंबर 4. सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द प्रणाली. पुढील सुसंगत परिच्छेद प्रश्न 3 दिलेले होते. बघा विद्यार्थी 3ऱ्या नंबरच्या प्रश्नावरून आपल्याला उत्तर काढायचं होतं. योग दिन, त्यामुळे तेथे सर्वांनी योग साधना केली आणि सर्व विद्यार्थी सभागृहात जमले. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. पुढे जाऊया.
प्रश्न क्रमांक 26. गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्नांचे जे जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे मी सोल्युशन देणार आहे आणि संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्तेचं सोल्युशन मी उद्या व्हिडिओ टाकणार आहे. तर आज उत्तरं पाहून घ्या. पर्याय क्रमांक 26 नंबरचा प्रश्न होता. एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल दराने गव्हाची 300 पोती घेतली. अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाली. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली. तर त्याला त्या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला व किती, असा प्रश्न होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं सोल्युशन मी देणार आहे. त्यानंतर 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. प्रश्न 28 पर्याय क्रमांक 3. प्रश्न 29 पर्याय क्रमांक 2. प्रश्न 30 पर्याय क्रमांक 7. साधा प्रश्न होता. त्रिज्येची दुप्पट केली म्हणजे काय येते, 2 ला 2 कट 2 म्हणून 7. या स्वरूपाचे मी सोल्युशन उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. प्रश्न क्रमांक 31. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्यांची बेरीज किती येते, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 32 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 3. 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे, तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 35 पर्याय क्रमांक 1. प्रश्न 36. 12 तास 18 मिनिटे वजा 6 तास 45 मिनिटे, तर वजाबाकी केल्यानंतर उत्तर येते पर्याय क्रमांक 2. प्रश्न 37. 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती, पर्याय क्रमांक 4. दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती. शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट येते 1/2. प्रश्न 39. सरळ व्याजाचा सरळ प्रश्न होता. तो सोडवल्यानंतर उत्तर येत होतं पर्याय क्रमांक 1. प्रश्न 40. रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा. 9,32,004 वजा चौकट बरोबर 59,896. तर आपण वजाबाकी ह्या संख्येची ह्या संख्येची वजाबाकी केली तर उत्तर आपल्याला येतं पर्याय क्रमांक 4. प्रश्न 41. ऋतुजाजवळ काही रक्कम दिली होती. त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले. तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2,13,000 अधिक 72 शतक अधिक 38 दशक अधिक 13 एकक बरोबर किती. तर या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 43. 2 दशक अधिक 3 एकक अधिक 5 षष्टांश अधिक 8 दशांश बरोबर किती. तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44. रीम बरोबर 1 रीम बरोबर किती. तर अयोग्य पर्याय निवडायचा होता पर्याय क्रमांक 2. दोन संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.261 असेल तर दुसरी संख्या कोणती. तर पर्याय क्रमांक 3. दसादशी 7 दराने 5,000 रुपयांचे मुद्दलावर 3 वर्षांचे व्याज किती रुपये होईल. तर पर्याय क्रमांक 4. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करेल. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी पदावली योग्य उत्तर असणारा पर्याय शोधा. तर पर्याय क्रमांक 1. 49 खालीलपैकी कोणत्या कोनाचे माप 360 अंशाच्या 1/4 पटीपेक्षा कमी असेल. तर 1/4 90 येत होते. 90 पेक्षा कमी म्हणजे लघुकोन. एका शाळेचा एकूण पट 1600 आहे. तर शाळेत 48% मुले असतील तर त्या शाळेत मुलग्यांची संख्या किती. तर 52%. 1600चे 52% काढल्यानंतर उत्तर येतं 832.
प्रश्न 51. जोसेफने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन आणि 5 रुपये 25 पैसे या दराने 5 शिस पेन्सिल विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली? पर्याय क्रमांक 2. अपूर्णांकावर आधारित प्रश्न होता. या प्रश्नाची आपण प्रॅक्टिस देखील केलेली होती. सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 53. 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवाचे दुप्पट टिंबटिंब असते तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4. चित्रलेखावरती प्रश्न विचारणारच होते. प्रश्न क्रमांक 54. स्केल दिली होती, प्रमाण दिले होते. 1 झाड बरोबर 20. 54वा प्रश्न होता. साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 55. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली तर पर्याय क्रमांक 2. 8,712 अधिक पावणे 13,000 बरोबर किती तर पर्याय क्रमांक 1. सोहमने 2,000 रुपयांच्या 6 नोटा बदलून 100 रुपये व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या असता 100 रुपयांच्या किती नोटा मिळतील? पर्याय क्रमांक 3. 3, 2, 5, 0, 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानच्या अंकांचा गुणाकार किती येईल? तर पर्याय क्रमांक 3. या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे. आज तुम्ही मार्क्स चेक करून घ्या. आपण यावरती उद्या देखील चर्चा करणार आहोत. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 59. निशाने 1,350 रुपयांस घेतलेली वस्तू 1,730 रुपयांना विकली तर या व्यवहारात तिला किती नफा झाला? सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60. शेजारील आकृती दुमडून घन बनविल्यास 4 हा अंक असलेल्या पृष्ठलगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61. त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय क्रमांक 4. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. प्रश्न क्रमांक 62. 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 3. प्रश्न 63. अफरोजने 12 किमी 300 मीटर अंतरापैकी 9 किमी 500 मीटर अंतर सायकलने पार केले. उर्वरित अंतर तिने धावत पार केले तर तिने किती अंतर धावत पार केले? तर सोफा पॉइंटची वजाबाकी आपल्याला करणं अपेक्षित होतं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 64. स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपयांस काढले, परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली तर स्वराला किती नुकसान झाले? पर्याय क्रमांक 1. प्रश्न 65. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर हा देखील सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 3. इष्टिका चितीची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. प्रश्न क्रमांक 66. 22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांत कशी लिहाल? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67. खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे? पर्याय क्रमांक 2. प्रश्न 68. दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल 40,750 रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला? तर पर्याय क्रमांक 1. एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तुरडाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आले? तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 70. खालील अपूर्णांकांच्या जोड्यामधील चौकटी किंवा
यापैकी कोणते चिन्ह योग्य ठरते? तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 71. दिलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा. पर्याय क्रमांक 2. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या मिळते. प्रश्न 72. रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली. 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न 73. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते. जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल? उलटा करून विचारलेला प्रश्न होता. पर्याय क्रमांक 4. या प्रश्नाचे सोल्युशन आपण पाहणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. प्रश्न 74. 12 किलोग्रॅम अधिक 1350 ग्रॅम बरोबर किती? तर पर्याय क्रमांक 3. सोपा प्रश्न होता हा. आणि शेवटचा प्रश्न आहे. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले तर ही संख्या दशांश पद्धतीत कशा प्रकारे लिहिता येईल? पर्याय क्रमांक 3. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही पाठवा. पुन्हा भेटूया भाग 2 मध्ये. धन्यवाद.